दरम्यान ऑफिस बॉयनं खराचं बिंग फोडल्याचं समोर आले। नीरज जाधव नावाच्या ऑफिस बॉयमुळे बाबाचे कारनामे उघड झालेत। खरातला अटक होताच ऑफिस बॉय सुद्धा आता फरार झालाय। नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली होती। नीरज जाधव हा खरातला पैशांसाठी ब्लॅकमेल करायचा। महाराष्ट्रातली ही एप्स्टीन फाईल कशी उघड झाली पाहूयात। नीरज जाधव नावाचा ऑफिस बॉय हा खराच्या मर्जीतला होता। डिसेंबर 2025 मध्ये नीरजनं खराच्या नकळत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलांसोबत घडलेल्या अनेक घटना आहेत। दुष्कृत्य करून सुद्धा खराचा समाजामध्ये साधू म्हणून वावर होता। खराचा ऐशोराम पाहून नीरजला पैशांची हाव आहे। नीरज जाधवनं खरातला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात नीरजनं खरातकडे 5 कोटी रुपये मागितले। खरातनं दाद न दिल्यानं नीरजनं पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला। शिर्डीतल्या एका 24 वर्षीय विवाहितेला मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावलं। पीडितेनं खरातला कळवलं, मात्र स्वतःला वाचवण्यासाठी खरातनं तिला पोलिसात पाठवलं। खरातकडून नीरजला पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली। मग सिडकोमधल्या एका 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ नीरजनं तिच्या मेहुण्याला पाठवला। मेहुण्यानं पीडितेला धीर देत फिर्यादीसाठी प्रोत्साहित केलं। पीडितेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि खराच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश झाला। तर या सगळ्या